महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत मुरबाड तालुक्यातील म्हसा इथं कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं। या कृषी महोत्सवात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले मिलेट्स, फळं, फुलं, भाजीपाला, कडधान्य तसंच अन्न प्रक्रिया केलेले विविध पदार्थ, ठिबक संच, अन्न प्रक्रिया विक्रीसाठी मशीन असे एकूण 29 स्टॉल्स लावण्यात आले। याशिवाय कृषी विषयक मार्गदर्शन करण्यासाठी कृषी आणि कृषी संलग्न विभागांचा सक्रिय सहभाग आहे। शेतकरी आणि ग्राहक यांच्यात थेट संवाद व्हावा आणि विक्री व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशानं या कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे। राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान या योजनेअंतर्गत कृषी विभागाच्या वतीनं या ठिकाणी कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। प्रामुख्याने या कृषी महोत्सवात जे महत्त्वाचे भाग आहे त्याच्यामध्ये कृषी प्रदर्शन, त्याचबरोबर शास्त्रज्ञ आणि जे काही प्रगतशील शेतकरी आहेत यांच्यासोबतचे परिसंवाद आणि व्याख्यानाचं देखील या ठिकाणी आयोजन केलं जाणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जे काही ठाणे जिल्ह्यातले जे दर्जेदार उत्पादन आहे त्याला स्थानिकरित्या प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना या ठिकाणी विनामूल्य स्टॉल उपलब्ध करून दिलेला आहे। या स्टॉलच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी डायरेक्ट शेतकरी ते खरेदीदार विक्री करण्यासाठीचं एक व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। त्याचबरोबर जे काही कृषी व्यवसायाचे रिलेटेड जे काही वेगवेगळे स्टेक होल्डर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जे काही प्रक्रियादार असतील किंवा जे सेंद्रिय शेतमाल तयार करणारे जे ठाणे जिल्ह्यातले शेतकरी असतील, त्याचबरोबर जे काही बँका आहेत, लीड बँकेचे सुद्धा या ठिकाणी प्रतिनिधी उपस्थित आहेत। म्हणजे थोडक्यात सगळे जे काही स्टेक होल्डर आहेत कृषी विभागातले त्यांनासुद्धा या ठिकाणी मोफत कृषी विभागाच्या वतीनं स्टॉल उपलब्ध करून दिलेला आहे। त्यामुळे निश्चितच जे काही हे जे सर्व स्टेक होल्डर एकत्रित आल्यामुळं निश्चितच ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी याला हातभार लागणार आहे। यावेळी आमदार किसन कथोरे यांनी सर्व शेतकऱ्यांच्या स्टॉल्सला भेट दिली। तसंच त्यांच्या हस्ते पौष्टिक तृणधान्य पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं। तर काही प्रातिनिधिक शेतकऱ्यांना प्रगतशील शेतकरी प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। योग्य नियोजनबद्ध कृषी महोत्सव आयोजित केल्याबद्दल आमदार किसन कथोरे यांनी कृषी विभागाचं कौतुकही केलं। शेतकऱ्यांना एकच सांगेल की सातबारा वाचवा, नशिबाला एकतरी सातबारा हवा, विकण्याचं प्रमाण बंद करा। सगळ्यांनी शेतीच्या कडे निश्चितपणे लक्ष केंद्रित केलं तर मला वाटतंय शेतकरीच काही दिवसामध्ये श्रीमंत राहणार आहे आणि शेतकऱ्यांना दिशा मिळेल। राज्याच्या खूप योजना आहेत। मला आता एका दसईच्या शेतकऱ्याला 12.5 लाखाचं अनुदान मिळालं। त्याला विचारलं मी तर त्यांनी सांगितलं मला 12.5 लाख रुपये मिळाले। जर 12.5 लाख रुपयाचं अनुदान मिळत असेल तर त्यांनी त्या पद्धतीने त्याचं काम पण केलेलं आहे। म्हणून शेतकऱ्याने तो लाभ घेतला पाहिजे आणि शेतीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे। या प्रदर्शनाच्या रूपाने सगळ्या शेतकऱ्यांना, खरं म्हणजे ही यात्रा 200 वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणि शेतकऱ्यांची यात्रा आहे। सर्वसामान्य लोक इथे येतात आणि प्रदर्शनामध्ये भाग घेतात आणि त्याचा चांगला उपयोग या प्रदर्शनाचा झालाय। मनापासून शुभेच्छा। या महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे यात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रूट, पिवळं कलिंगड, थाय जिंजर, सोनचाफा, मोगरा, लाल वलई तांदूळ ही उत्पादनं शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरली आहेत। तर मिलेट पाककृती पदार्थांच्या स्टॉल्सनंही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। यात नाचणी ज्वारीपासून बनवलेले पौष्टिक लाडू, पोहे, मोदक, मुरमुरे, चिक्की अशा पदार्थांचा समावेश होता। मध्ये आपण पाहाल की आपल्याकडे जी पारंपरिक पिकं आहेत, ज्यामध्ये भात, नाचणी किंवा वरी यासारखी पिकं आहेतच, त्याचबरोबर फुलपिकांमध्ये प्रामुख्याने आपण सोनचाफा, मोगरा ही कॅश क्रॉप्स म्हणून आता आपण मोठ्या प्रमाणावर ठाणे जिल्ह्यामध्ये आपण लागवड करतोय, ती देखील इथे प्रदर्शित केलेली आहे। आपले बरेचसे शेतकरी खूप चांगल्या पद्धतीने ही पिकं करतायत। त्याबरोबरच अपारंपरिक पिकं म्हणून आपल्याला ड्रॅगन फ्रूट आहे, स्ट्रॉबेरी आहे, त्याचबरोबर हे पिवळ्या कलरचं कलिंगड आहे। तर अशी पिकं देखील आज शेतकरी इथे करत आहोत। आपण कृषी विभाग आणि आत्मा या यंत्रणेच्या माध्यमातून अशा अपारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आपण उद्युक्त करत आहोत। विविध माध्यमातून त्यांना आपण प्रोत्साहित करतोय। हे ज्वारी, बाजरी, वरी आणि नाचणी हे तृणधान्यापासून बनवलेले आहे। कारण हे आता लोकांना डायबिटीज, शुगर हे प्रमाण जास्त प्रमाणात झालेले आहे, म्हणून हे धान्य आपल्या खाण्यात पुढे यावं म्हणून यासाठी हे धान्याचा आपण हे वापर करून हे बनवलेले आहे। प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून मुरबाडच्या तरुण उद्योजकानं स्वामीराज लाकडी घाण्यावर तेल उद्योग सुरू केलाय। या घाण्यातून शुद्ध तेल आणि जनावरांसाठी पेंड मिळते, त्यामुळे हा उद्योग
तरुणांसाठी प्रेरणादायी ठरलाय. याशिवाय प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योगासाठी लागणाऱ्या मशिनरीही इथं उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात पिठाची चक्की, पापड मशीन, भाकरी मशीन, पाणीपुरी मशीन, शेवया मशीन यांचा समावेश आहे. मी PMFME या योजनेचा लाभ घेतलेला आहे. या योजनेचा लाभ घेऊन मी लाकडी तेल घाण्याची मशीन खरेदी केलेली आहे. मला शासनाकडून 90% शासनाचे आणि 10% माझे अशी गुंतवणूक मी केलेली आहे. यातून मला 35% सबसिडी मिळणार आहे PMFME योजनेतून. तर मी रॉ मटेरियल आपले शेंगदाणे शेतकऱ्यांकडून खरेदी करून किंवा लोकल मार्केटमधून आणून आपण प्युअर आणि नॅचरल लाकडी तेल घाण्याचा व्यवसाय चालू केलेला आहे. हे तेल 100% शुद्ध आणि केमिकल फ्री आहे आणि हे लागताना कमी लागतो. आपण मार्केटमधले रिफाईन तेल वापरतो, ते एक प्रकारचे स्लो पॉयझन असून हे तेल आपण निरोगी आरोग्यासाठी वापरावे अशी मी आवाहन करतो लोकांना. शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असलेलं हे कृषी प्रदर्शन पुढील 5 दिवस सुरू राहणार आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे, उपविभागीय कृषी अधिकारी आशिष बालगुडे, आत्मा प्रकल्प उपसंचालक मनाली तांबडे, कृषी अधिकारी बाळासाहेब माने, अविनाश वडते, संदीप जाधव तसंच जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. एकमत न्यूज, मुरबाड.